आणि आता बातमी आहे नाशिकातून। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। तर मोर्चात एका वृद्ध आंदोलकाचा मृत्यू झाल्याचीही बाब घडली आहे। माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला हा मोर्चा सोमवारी दुपारी शहरात दाखल झाला। जिल्ह्यातील हजारो आंदोलक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राहू अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली। आंदोलकांनी शहरातील पहिला मुक्काम नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठोकला। दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर स्वयंपाक तयार करून रात्रीचं जेवण सुद्धा केलं। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, मात्र या मोर्चा दरम्यान एक दुर्दैवी घटनाही घडली आहे। एका वृद्ध आंदोलकाचा मृत्यूही झाल्याची बाब उघडकीस आली आहे। या संदर्भात ताजा तपशील। आपल्या विविध मागण्यासाठी खरं तर नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील प्रामुख्याने नागरिक असतील, शेतकरी असतील, हे लॉंग मार्च काढून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती दाखल झालेला आहे। या सगळ्या आंदोलनादरम्यान एका वृद्धाचा सुद्धा मृत्यू काल जे रात्री झालेला आहे। खरं तर आपल्या विविध मागण्या आहेत, या आधी सुद्धा अशा पद्धतीचे लॉंग मार्च इथे मुंबईवरती काढण्यात आलेले होते आणि त्या सगळ्या आंदोलनादरम्यान आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं होतं, तुमच्या मागण्या पूर्ण करू। पण ते मागण्या जे ते अद्याप पूर्ण झाले नसल्याने पुन्हा एकदा हे आदिवासी भागातील नागरिक असतील, शेतकरी असतील, हे सगळेजण आक्रमक झालेले आहेत आणि 2-3 दिवसांपूर्वी नाशिकच्या सुरगाणा परिसरातून हा लॉंग मार्च जो आहे तो निघालेला होता आणि नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आता दाखल झालेला आहे। याच परिसरामध्ये आहे अशा पद्धतीचं हे ठिय्या जे आहे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावरती या सगळ्या आंदोलकांनी मांडलेला आहे। या आंदोलनाचं प्रमुख जे मागण्या आहेत ते वन हक्क जमिनीचे जे कायदा आहे ते कायद्याचं अंमलबजावणी करावं, कांद्याला हमीभाव मिळावं, कांद्याचं निर्यात हे त्वरित मागे घ्यावं, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्याच प्रमुख मागण्या घेऊन हे सगळे आंदोलक आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती दाखल झालेले आहेत। आणि जोपर्यंत मागण्या हे पूर्ण होत नाही आम्ही तोपर्यंत आमचे आंदोलन अशाच पद्धतीनं चालू ठेवू अशी भूमिका या सगळ्या लोकांनी घेतलेली आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा हा जो प्रमुख रस्ता आहे संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूनी हे लोक जे आहेत या रस्त्यावरती ठिय्या मांडलेला आहे। काल रात्री सुद्धा खरं तर याच रस्त्यावरती या सगळ्या नागरिकांनी मुक्काम केलेला होता आणि याच रस्त्यावरती खरं तर जेवण सुद्धा या लोकांनी बनवून कालचं रात्रीचं जेवण केलं आणि आज सकाळी सुद्धा जे नाश्ता आहे ते नाश्ता सुद्धा याच रस्त्यावरती या लोकांनी केलेला आहे। आणि या सगळ्या आंदोलना संदर्भात एक मुंबईमध्ये आज बैठक पार पडणार आहे, अत्यंत महत्वाचं बैठक आहे। पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ही बैठक आज मुंबईमध्ये लावण्यात आलेली आहे आणि प्रामुख्याने वन हक्क जमीन संदर्भात जे कायदा आहे ते कायद्याचा अंमलबजावणी होत नाही ही एक प्रमुख मागणी किंवा आरोप या लोकांचा आहे आणि त्या संदर्भात आता हे बैठक आहे। आपण काही आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काका, काय मागण्या आहेत? खरं तर आंदोलन आपण आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय मागण्या आहेत? बोला मॅडम। खरं तर ते लोक म्हणतायत की आमचे जे नेते आहेत ते नेते आल्यावरती बोलतील अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे। माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हे लॉंग मार्च जो आहे तो हे निघालेलं होतं आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती आता दाखल झालेला आहे। या सगळ्या संदर्भात मुंबईत एक बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे। जी जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।